फार समाधान मानावं लागणार आहे, कारण स्पर्धेमध्ये जो उत्कृष्ट खेळ खेळतो तोच जिंकतो. सालवड संघसुद्धा उत्कृष्ट खेळला, मात्र कुठेतरी थोड्याशा चुका होतात किंवा नशिबाची साथसुद्धा असते. ही साथ मात्र त्यांना मिळाली नाही आणि सालवड संघ मात्र अंतिम विजेतेपासून एक पाऊल मागे राहिलेलं आहे. आता मात्र विजयासाठी त्यांना पुन्हा 1 वर्षाची वाट पाहावी लागणार आहे. तर लगेच आपले मान्यवर येथे उपस्थित आहेत. आपण बक्षीस समारंभ कार्यक्रम लगेच सुरुवात करणार आहोत. तर सर्व प्रेक्षकांना विनंती असेल मंचासमोर यायचं आहे. तत्पूर्वी आम्हाला या स्पर्धेमध्ये ज्यांनी सहकार्य केलं आहे त्यांचा येथे मी आभार मानतो आहे, कारण स्पर्धा म्हटली की कुठल्या सर्वांच्या सहकार्याशिवाय स्पर्धा यशस्वी होऊ शकत नाही. कुणाच्या एकट्याने सहकार्याने स्पर्धा कुठली यशस्वी होऊ शकत नाही. त्यासाठी ही ग्राउंडची मेहनत म्हणा, मानधन म्हणा, स्पॉन्सर म्हणा, हे सर्वच गोष्टी लागतात, तेव्हाच स्पर्धा ही यशस्वी होते. आणि 2025मधलं हे साहेब चषकाचे आयोजन, ही जी स्पर्धा झाली हे यशस्वी करण्यामागे ज्यांचा हात आहे, त्यामागे हे स्पर्धेचे जे प्रमुख होते अजयजी घरत यांची मात्र मोठी मेहनत होती. त्यानंतर त्यांचे सहकारी असतील गोपीनाथजी घरत, हरेशजी घरत, सुधीर भाऊ असतील, आमचे फायर क्रिकेट क्लबचे अध्यक्ष दिनेशजी घरत, केतनजी राऊत, निरंजनजी घरत, केतनजी घरत, किरण राऊत, कल्पेश घरत, ऋषाल चौधरी, सतीश मेटांगे, तसेच दिवेश घरत आणि सर्व टीम, ह्या सर्व टीमचा खूप खूप आभार. आणि आम्हाला या स्पर्धेसाठी पारितोषिक लाभलेलं आहे. या स्पर्धेसाठी आम्हाला पारितोषिक मिळालेले आहेत. प्रथम पारितोषिक मिळालेले आहे ते संयुक्तपणे गोपीनाथजी घरत, शिवसेना उपतालुका प्रमुख, त्यानंतर गिरीशजी राऊत, शिवसेना संपर्क प्रमुख, आणि रोहितजी गावित, विद्यमान आमदार पालघर विधानसभा गावित साहेब यांचे सुपुत्र. त्यानंतर द्वितीय पारितोषिक मिळालेलं आहे ते श्री उमेश सदानंद घरत, जांताराजा फाउंडेशनचे अध्यक्ष आणि मंगलम डेव्हलपर्सचे मालक विनोदजी सुरवशे आणि दीपकजी पाटील यांच्याकडून. तृतीय पारितोषिक मिळालेलं आहे सौ राजश्री राजेंद्र भोये मॅडम, माजी उपसरपंच पास्तळ. आणि येथे आपण आकर्षक ट्रॉफ्या पाहतोय. ह्या आकर्षक ट्रॉफ्या आपल्याला येथे मिळालेले आहेत ते माननीय श्री दीपकजी राऊत साहेब, हिंद केसरी श्रमिक सेना राष्ट्रीय अध्यक्ष येथे उपस्थित आहेत, त्यांचासुद्धा आभार. त्यानंतर चतुर्थ पारितोषिक मिळालेलं आहे ते माननीय सौ श्वेता संजय देसले मॅडम, माजी पंचायत समिती सदस्य, त्यासुद्धा येथे उपस्थित आहेत, त्यांचासुद्धा आभार. कृपया विनंती असेल, सातपाटी संघ, सालवड संघ आपण जिंकलेले आहेत आणि लगेच यायचं आहे. आपल्याला सुद्धा आनंदोत्सव साजरा करायचा असेल तर उशीर दौडवू नये. त्यानंतर सामनावीराची आपल्याला इथे ट्रॉफी मिळालेली आहे ते एचओर स्पोर्टचे मालक मिथुन पागधरे यांच्याकडून, त्यांचासुद्धा आभार. मालिकावीरासाठी रोख पारितोषिक मिळालेलं आहे ते श्री हरेशजी घरत यांच्याकडून, त्यांचासुद्धा खूप खूप आभार. तसेच पाण्याची व्यवस्था करून दिली होती आपले मंगेशजी भोईर, जिल्हा परिषद सदस्य, त्यांचासुद्धा आभार. यूट्यूब लाईव्हचं प्रक्षेपण आपण येथे पाहिलेलं आहे. अनय डिजिटलची टीम, त्यांचंही आभार. समालोचक होते आपले आजचे मितेश तरे, त्यांचंसुद्धा खूप खूप आभार. त्यानंतर पंचांची कामगिरी पार पडली होती अभिषेक चितांडेल, जाकीरजी शेख, अक्षय नाईक, राकेशजी राऊत, त्यांचासुद्धा आभार. गुणलेखक होते आजचे हर्षित घरत, त्यांचासुद्धा आभार. त्यानंतर 4 दिवस कुणाल मोकाशे वाड्यावरून त्यांचं समालोचन केलेलं आहे, त्यांचासुद्धा आभार. आणि 3000 रुपये बक्षीस सालवड.
निखिलजी ठाकूर इथे उपस्थित आहेत, त्यांनासुद्धा मी विनंती करेल ग्रामपंचायत सदस्य मंचावर यायचं आहे. आणि सालवड संघासाठी एक खुशखबर म्हणजे कीर्तेजी घरात यांच्याकडून त्यांना रोख 3000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. आणि अनिकेतजी सालवड यांनासुद्धा मी येथे निमंत्रित करेल. अनिकेतजी राऊत, अनिकेत यांनासुद्धा विनंती असेल मंचावर यायचं आहे. चला तर आता आपण लगेच स्वागत समारंभ करणार आहेत, बक्षीस समारंभ करणार आहोत. तर तत्पूर्वी आपले मान्यवर आहेत, यांना मी विनंती करेल की त्यांनी लगेच थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. त्यात मी गोपीभाऊंना प्रथम आमंत्रित करेल. या गिरीश भाऊंना निमंत्रित करेल. आपण या स्पर्धेबद्दल आणि साहेब चषक आपल्या साहेबाबद्दल नक्कीच 2 शब्द बोलायचे आहेत. फायर क्रिकेट क्लब आयोजित साहेब चषक बक्षीस समारंभासाठी उपस्थित दीपकजी राऊत, श्वेताताई देसले, रोहितजी गावित, आमचे गोपीनाथ भाऊ घरत, कीर्तेश घरत आणि उपस्थित सर्व मान्यवर पोलीस स्टाफ पण आलेला आहे. सर्व आमचे इथे क्रिकेट प्रेक्षक आणि सातपाटी संघ, सालवड संघ, सर्व खेळाडू, उपस्थित बंधूंनो, गेल्या अनेक वर्षापासून या आंबटगोड मैदानावरती हा साहेब चषक ही टुर्नामेंट भरवली जाते. प्रत्येक वर्षी मी स्वतः इथे उपस्थित राहिलेलो आहे. प्रत्येक वर्षी भव्य असं आयोजन इथे ह्या साहेब चषकाचं होते. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे सामने इथे भरवले जातात आणि अनेक चांगले संघ, अनेक चांगले खेळाडू या मैदानावर खेळून गेलेले आहेत. अनेक चांगले खेळाडू इथे खेळून बाहेर ठाणे जिल्ह्यामध्ये किंवा मुंबईमध्ये खेळून आलेले आहेत. आम्ही आता अनेक खेळाडू इथे पाहिले आणि या खेळाडूंना आम्ही यूट्यूबवर अनेक वेळा पाहिलेलं आहे. सातपाटीचे पण खेळाडू आहेत आणि अनेक संघ इथे उपस्थित होते. गेले 5 दिवस आम्ही सामने इथे पाहिले. अनेक चांगले संघ इथे खेळून गेले आणि आम्ही यूट्यूबवर पाहताना आम्हाला त्यांच्याबद्दल हेवा वाटायचा. आज तेच सगळे खेळाडू आम्हाला इथे प्रत्यक्षात बघायला मिळाले. त्या सर्व खेळाडूंचं मी इथे अभिनंदन करीन. आज सातपाटीचा संघ इथे सगळ्या बाबतीमध्ये अंतिम सामन्यामध्ये आला आणि सगळ्याच बाबतीमध्ये चांगला खेळला. फलंदाजी म्हणा, त्यांची गोलंदाजी म्हणा, त्यांचं क्षेत्ररक्षण म्हणा, खूप चांगलं झालं. अनेक चांगले सामने इथे त्यांनी जिंकले. आमचा सालवडचा संघ इथे आज अंतिम सामन्यामध्ये आला होता. खरं तर उपांत्य सामना फायर क्रिकेट संघाबरोबर होता आणि त्यावेळेला पहिल्या 3 षटकामध्ये फक्त 8च धावा झाल्या होत्या आणि त्यावेळेला आम्ही कुठेतरी बसलेलो होतो इथे आणि आम्हाला वाटायचं एक 40-50 धावा व्हायला पाहिजे होत्या म्हणजे सामन्यामध्ये मजा आली असती. परंतु आमचा एक होतकरू खेळाडू हर्ष मैदानामध्ये उतरला आणि एका षटकात त्याने त्या 3 षटकार मारले आणि एक हुरूप आला. त्यानंतर मग सुजलने सुद्धा शेवटच्या षटकात एक चांगला चौकार मारल्या आणि धावा आपल्या 58 पर्यंत झाल्या. आणि खरं म्हणजे निरंजनसारखा एक खूप म्हणजे अनुभव असलेला कर्णधार होता आणि त्याने चांगला संघ बांधला होता. मला वाटलं फायर संघ जिंकेल, परंतु सालवडच्या संघाने सगळ्या बाबतीमध्ये गोलंदाजी पण चांगली केली आणि अंतिम सामन्यामध्ये सालवड संघ आला. मी त्यांचंही खूप इथे अभिनंदन करतो. ठीक आहे, अंतिम सामन्यामध्ये संघ जरी हरला असला तरी भविष्यामध्ये तुम्हाला खूप संधी आहे. सगळी हुतकुरं मुलं आहेत. भविष्यामध्ये चांगला संघ आपला अजून तयार होईल आणि या पंचकृषीमध्ये आणि पालघर जिल्ह्यामध्ये तुम्ही चांगले खेळाल. आम्ही फायर क्रिकेट संघाकडून मी हीच एक अपेक्षा ठेवतो का त्यांचाही संघ खूप आधी चांगला होता. आता पुन्हा एकदा
हा संघ चांगला तयार होतोय. मयुरेश वगैरे सगळे चांगले खेळाडू या संघामध्ये आहेत, तर तेही या पालघर जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये चांगले काम करून दाखवतील असं भविष्यामध्ये मला वाटतं. चांगलं आयोजन इथे सर्व केलेलं आहे. अजय गरज आहेत, समजा गोपीनाथ भाऊ, आज सुधीर भाऊ इथे आलेले नाही आहेत, काही कामानिमित्त बाहेर आहेत. बाकी सर्व आमचे केतन आहेत, पप्या आहे, हरेश गरज आहे, केतन, सगळ्यांनी चांगले इथे ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले आहेत आणि चांगली यशस्वी करून दाखवलेली आहेत. त्याबद्दल त्यांचंही मी इथे अभिनंदन करतो आणि मी सर्व पुन्हा एकदा विजेत्या संघाचं अभिनंदन करतो आणि उपविजेत्या संघाचं कौतुक करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गिरीश भाऊ. यानंतर मी दीपक भाऊ यांना इथे निमंत्रित करेल. त्यांनी या स्पर्धेबद्दल तसेच आयोजनाबद्दल आणि आपले आभार दोन शब्द सांगायचे आहेत. वंदनीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, आमचे पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या प्रेरणेने, तसेच माझे सहकारी आमचे संपर्क प्रमुख गिरीशजी राऊत, गोपी घरत भाऊ, त्याच्यानंतर मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि या स्पर्धेचे आयोजक फायर पास्तळ अजय घरत आणि त्यांच्या पूर्ण टीमचे ज्यांनी हे आयोजन केले त्यांचे आभार की त्यांनी या सोहळ्यास मला उपस्थित राहण्याची संधी दिली. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मरणोपरांत फायर पास्तळने ही साहेबांच्या नावे स्पर्धा सुरू केली. त्याच्याबद्दल मी शिवसेना पक्षातर्फे फायर पास्तळचे प्रथम आभार मानतो. तसेच वंदनीय बाळासाहेबांनी आपल्या महाराष्ट्राला अनेक प्रेरणा दिल्या. त्या प्रेरणेपैकी मराठी अस्मिता आणि त्याचबरोबर आपण उद्योग आणि साहसी कसं व्हायचं, तर या सर्व नेतृत्व गुण आणि अगदी तळागाळातील माणसाला नेतृत्वापर्यंत पोहोचवणारे आपले साहेब आणि त्या साहेबांच्या नावाने जेव्हा हा चषक आयोजित होतो तर क्रिकेट हा सुद्धा त्याच प्रकारे प्रेरणादायी खेळ, कारण आपल्या देशामध्ये क्रिकेट हा एक प्रकारे आपला धर्म आहे. आता नवीन पिढीमध्ये गेल्या मागच्या 5-10 वर्षामध्ये अनेक खेळामध्ये आपले खेळाडू प्रावीण्य दाखवतात, पण तरीसुद्धा आपली सुरुवातच क्रिकेटपासून होते. लहानपणी 4 ते 5 वर्षाची मुलं अगदी एक फळीची बॅट घेऊन खेळायला सुरुवात करतात आणि त्या खेळातून त्यांच्यामध्ये खेळाडू वृत्ती, त्याच्यानंतर नेतृत्व गुण आणि एक सांघिक भावना पनपते आणि अशातून अनेक खेळाडू पुढे जातात. आपल्या पालघर जिल्ह्यातून एक खेळाडू आता भारतीय संघामध्ये सुद्धा आहे. पण त्या सर्व प्रेरणा आपल्याला मिळतात आपल्या गली क्रिकेटपासून आणि गली क्रिकेटच्या पुढे एवढा सराव केलेला असताना आपले गुण दाखवण्यासाठी, आपले खेळाडू गुण दाखवण्यासाठी एक संधी असते जेव्हा अशा स्पर्धा आयोजित होतात. तर फायर पास्तळ हा दिवसाचे सामने आयोजित करतं, फायर पास्तळ रात्रीचेही सामने आयोजित करतं आणि आपल्या खेळाडूंना, आपल्या विभागातल्या खेळाडूंना ही एक सुवर्ण संधी उपलब्ध होते जिथे ते त्यांचे क्रिकेटमधील गुण दाखवू शकतात आणि स्पर्धा जिंकू शकतात. आता मागच्या वर्षी फायर पास्तळच्या नाईट मॅचेसमध्ये सातपाटीतलाच एक संघ फायनलपर्यंत होता आणि फायनल जिंकण्यापासून त्यांची संधी हुकली होती आणि आता सातपाटीचा संघ विजयी झालेला आहे. तर सातपाटी संघाचे मी खूप खूप अभिनंदन करतो. खूप खूप अभिनंदन की तुम्ही 10 महिन्याच्या चषक खेचून आणलात आणि आता जास्त तुमचा वेळ घेणार नाही कारण खूप अंधार पडलेला आहे. तर सर्व मान्यवरांचे आभार, फायर पास्तळचे आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बाळासाहेब ठाकरे. धन्यवाद दीपकजी साहेब. यानंतर मी श्वेता देसले मॅडमना आमंत्रित करेल, त्यांनी सुद्धा संबोधित करायचं आहे. महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती वंदन, सन्माननीय व्यासपीठ, तसेच सर्व क्रिकेट प्रेमी, क्रिकेट खेळाडू त्यांचं इथे हार्दिक अभिनंदन करते की आज मला वाटतं प्रत्येक खेळामध्ये एक परिकाष्ठा असते, ती म्हणजे विजय आणि पराजय. ज्यांना विजय मिळाले त्यांचाही खूप खूप अभिनंदन आणि ज्यांना थोडीशी संधी हुकली आहे
त्यांचा जो पराजय आहे त्या पराजयामध्येच आपला जय आहे, कारण की प्रयत्नांची पराकाष्ठा म्हणजे पराजय असं म्हटलं जातं. तर प्रयत्नांची पराकाष्ठा करा आणि एक नवीन उमेद, नवीन आशा, संकल्प घेऊन परत ग्राउंडवरती उतरा. नवीन जिद्दीने परत एकदा तो यश संपादन करायचा प्रयत्न करा. सर्व क्रिकेट प्रेमिकांचे परत धन्यवाद मानते आणि आम्हाला इथे बोलवलं सायम चषकच्या माध्यमातून अजय भाऊ घरत, तसे ते आमचे बंधू आहेत आणि त्यांनी आवर्जून मला इथे बोलवलं, त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप खूप ऋणी आहे. आणि सर्व इथे बसलेले आमचे गोपीनाथ दादा वगैरे त्यांचेही मी आभार मानते की त्यांनी आम्हाला इकडे बोलून आम्हाला हा चषक साहेब चषकच्या स्पर्धेमध्ये आम्हाला थोडासा वेळ मिळाला इकडे की तुमच्याबरोबर हा आनंद आम्ही द्विगुणित करू शकलो, त्याच्याबद्दल धन्यवाद. इथेच थांबते, आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. यानंतर मी गोपीनाथजी भाऊ, गोपीनाथ घरत, माननीय गोपीनाथ भाऊ यांना निमंत्रित करेल. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करतोय. हिंदू हृदय सम्राट, सन्माननीय, आदरणीय, वंदनीय आमचे लाडके असे नेते माननीय सन्माननीय बाळासाहेबांना चरणस्पर्श करून आणि आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनासुद्धा नमस्कार करून आजच्या ह्या प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले, आता कोणाचं मी जास्त नाव घेत नाही कारण टाईम झालेला आहे, सन्माननीय सर्व सदस्य, पोलीस स्टाफ आणि ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, हा क्षण येण्यासाठी अथक असे प्रयत्न करावे लागतात. आज आपण साहेब चषक सांगतोय. 1912 साली स्वर्गवासी आपले आवडते लाडके असे बाळासाहेबांना स्वर्गवास झाल्यानंतर मी जर एकच असा माणूस आहे की मी राजस्थानच्या दौऱ्यावर होतो आणि त्यावेळेला मला समजलं की आपले साहेब गेले. मला अत्यंत दुःख झालं. पण त्या हॉटेलमध्ये सुद्धा एक जो पेपर मिळाला, त्या पेपराला समोर ठेवून आम्ही जेवढे टीम वर्कर गेलेले होतो त्यांच्यातले ते लोक होते त्यांना सगळ्यांना बोलून साहेबांना मी आदरांजली तिकडेच वाहिली. तेव्हा त्या ह्याच्यातले राजस्थानची लोक म्हणायला लागली की खरोखरच महाराष्ट्राला पोरके करून महाराष्ट्राचा वाघ गेला आणि खरोखरच बाळासाहेब हे वाघ होते, वाघ. त्यांनी महाराष्ट्राची अस्मिता जगण्यासाठी, मराठी माणसांना ताट मानेने जगण्यासाठी जो काही संघर्ष केला. त्यांनी बघितलं बॉम्बेसारख्या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारचं मराठी माणसांना प्राधान्य नव्हतं. त्यांना पाहिजे तेव्हा हनुमान बनवायचे, मारायचे. तर त्यामुळे साहेबांनी एकच मंत्र दिला, बजाव पुंगी हटाव लुंगी, असा जो मंत्र दिला त्या मंत्राप्रमाणे आम्ही सुद्धा हे MIDCत काम केलं. जो आपल्याशी किंवा महाराष्ट्रीयन लोकांशी चांगला राहील त्यांच्याशी चांगलं राहिलो, जो महाराष्ट्रीय लोकांना सत्वेल, मारेल, भांडेल किंवा त्यांचे ग्रुप टोळके येऊन मारतील तर आम्ही सोडणार नाही असा त्यांना मेसेज गेला. आणि तेव्हापासून आजपर्यंत आपल्या इकडे शांतता आहे. बाळासाहेबांनी मराठी माणसालाच नाही तर जे मराठोत्तर जे होते आणि महाराष्ट्रात जे राहायचे त्या सर्वांना प्रेम दिलेलं आहे. त्यांनी त्याची आठवण ठेवली पाहिजे. खरोखरच बाळासाहेब हे एक न जमणारं कोडं होतं. त्यांनी जर बोलले तर ते करून दाखवायचे. कोणाची हिंमत नव्हती त्यांच्या पुढे बोलायची. असे ते महाराष्ट्राची अस्मिता होती. आणि आज त्यांच्या नावाने आम्ही हे जे सामने भरवलेले आहेत, आम्हाला अभिमान आहे. गेली 14 वर्ष आम्ही सातत्याने भरवत आलो आहेत. असेच आम्ही भरवत राहू अशी हे करतो. ज्या ज्या लोकांनी संघाने ह्याच्यात भाग घेतला, 5 दिवस झाले, गेले 5 ते 9 दिवस असे संघाने भाग घेतला आणि अथक प्रयत्न करून जे फायनलपर्यंत पोहोचले, असं सालवड संघ आणि सातपाटी संघ, ह्याच्यात सालवड संघाला पराजय पत्करायला लागला आणि विजयी संघ झाला तो सातपाटी संघ. तर सातपाटी संघाचे फार फार अभिनंदन आणि जे पराजित झाले त्यांचे फार फार कौतुक. आणि ज्या ज्या लोकांनी भाग घेतले असेच भाग घेत राहा आणि आम्हाला सहाय्य करा, सपोर्ट करा. एवढंच बोलतो. आता टाईम झालेला आहे, जास्त बोलण्याचं सारखं चिकार आहे साहेबाबद्दल, पण एवढंच बोलतो. तुर्तास आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर सालवड ग्रामपंचायत उपसरपंच कीर्त्याजी घरात यांना मी निमंत्रित करेल. त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे.
माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या स्मृतीस वंदन करतो आणि आज जे मॅच भरवल्या जातात बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आठवणीसाठी नक्कीच तो दिवस आठवला अजूनही डोळ्यात पाणी येते आणि त्या क्षणाच्या मी साक्षीदार झालेलो आहेत. आम्ही स्वतः त्यांच्या अंतिम दर्शनासाठी मुंबईला गेलो होतो. आजही तो क्षण आठवला की फार डोळ्यात पाणी होतं. आमचं दुर्दैव एवढंच की आम्ही अगदी लहानपणापासून शिवसेनेचं काम करत राहिलो, पण त्यांचं दर्शन काही आम्हाला झालं नाही. फक्त अंतिम दर्शनावेळी त्यांचं दर्शन झालं आणि एक थोडं मला हे वाटतं की त्यांचं अंतिम दर्शनासाठी आणलेल्या जी लाकडं रचल्या जातात चितेसाठी ती आमच्या हाताने रचली गेली. तेवढं आम्हाला एक भाग्य मिळालं. आम्ही विदुर भवानी गिरीश भाऊच्या नेतृत्वात सालवड आणि पाचमध्ये बरेच शिवसैनिक दर्शनासाठी गेलो होतो आणि तेवढंच आम्हाला भाग्य लागलं आणि तेवढंच करून आम्हाला स्फूर्ती मिळत आहे. नक्कीच बाळासाहेबांचे विचार कधीच मरणार नाहीत आणि त्यांना उद्या देण्यासाठी असे मॅचेस किंवा इतर कार्यक्रम आपण राबवत असतो. अंतिम विजेता संघ सातपटी आणि उपविजेता संघ सालवड या खेळाडूंना आम्ही अभिनंदन करतो आणि ज्या ज्या संघांनी ह्या स्पर्धेसाठी भाग घेतले त्यांचाही आभार मानतो आणि मला इथे बोलवलं आणि बोलायची संधी दिली त्यामुळे आयोजकांच्या सगळ्यांचं आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद कीर्तीची घरात. तत्पूर्वी आपले जे आजचे समालोचक लाभलेले होते मितेजी तरे यांना मात्र लांब जायचे ट्रेन जायचं आहे त्यामुळे त्यांना आपण मानधन देत आहोत. तर श्यामजी देशमुख आणि प्रवीण भाऊ किस्ते यांना मी निमंत्रित करेल. मितेजी तरे यांचा मानधन देऊन सत्कार करायचा आहे. आजच्या दिवसात आपण गोड आवाज ऐकलाय तो मितेशजी तरे मॅन फ्रॉम एड1 एक उभारता सितारा उभारता समालोचक आहे. भविष्यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा असतील. धन्यवाद. यानंतर या स्पर्धेचे सर्व ज्यांनी या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली. आपण 4 दिवस खेळून जातो परंतु महिना अगोदर या सामन्याची तयारी करावी लागते. तर अजयजी घरत यांना मी निमंत्रित करेल. त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. प्रथमतः मी व्यासपीठावर पाहुण्यांचे स्वागत करतो. साहेब चषक हे आपले जसं परंपरा आहे आपले साहेब चषक उतरवायची त्याप्रमाणे ही चालूच राहील. साहेब चषक नेक्स्ट टाईम आपण हा भगवा चषक असं नाव देणार आहोत त्याला, कारण की आताचा जो वातावरण बनवलेलं इकडे तो भगवामय होता. त्यामध्ये आम्हाला पंचानेसुद्धा साथ दिली. त्या पंचानेसुद्धा आज भगवा ड्रेस घालून त्यांनी अंपायरिंग केली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसंच या स्पर्धेमध्ये मला माझ्या सहकार्य सर्व मित्रमंडळींनी जो मोलाची साथ दिली त्यांचे मी खरोखरच मनापासून आभार मानतो. ग्राउंड बनवायला खूप मेहनत लागते. 5:30-6ला सामने संपल्यानंतर ग्राउंडवर रोलर मारणे, पाणी मारणे, त्याच्यावर जाऊन भुसा आणणे, तो भुसा टाकणे ह्यापासून सर्व जे कामं केली निरंजन आणि त्यांचं पूर्ण सहकारी टीम म्हणजे एक दिवेश घरत, मित घरत, तन्मय घरत, पीएच घरत, मयुरेश घरत आणि इतर त्यांचे मित्रमंडळी त्यांचेसुद्धा मी आभार मानतो. तसंच ह्या स्पर्धेमध्ये 32 संघाने सहभाग घेतला त्या पूर्ण संघाचे मी आभार मानतो. कारण की संघच नसले तर आपल्या स्पर्धा यशस्वी होणार नाही. तर त्या संघासाठी सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. तसंच एक आपले यश जाधव ह्यांनी मला संध्याकाळी फोन केला की काका तुम्ही चांगलं काम करतायत, मी तुमच्यासाठी एक गाणं रचला आहे आणि मी ते तुम्हाला ते गाणं पाठवतो. आणि त्यांनी माझं एक गाणं सुंदर रचलं आणि मला खरोखरच आवडलं. त्याबद्दल यश जाधवचे सुद्धा मी आभार मानतो. तसेच सर्व कॉमेंट्री बोलण्यासाठी जे आलेले त्यांचेसुद्धा आभार मानतो. तसंच एक आपली लाईन गेलेली आहे इलेक्ट्रिक लाईन, ते खूपच
ग्राउंडच्या खाली आलेली आहे. आताच आमदार साहेब गावित साहेब ह्यांना सुद्धा मी गावित साहेब आलेले आहेत. तर आता आपल्या ग्राउंडवर लाईन इलेक्ट्रिक लाईन खाली आलेली आहे, खूप दिवसापासून आहे. ती मी आता गावित साहेबांना दाखवली आहे. गावित साहेबांनी सांगितलं आहे मी लवकरात लवकर ती लाईन काढून देतो तुम्हाला. त्याबद्दल गावित साहेबांचे धन्यवाद. तसेच आपला कॉम्प्युटर बॉक्स, बाहेरचा कॉम्प्युटर बॉक्स खूपच खराब झालेला आहे. विलास तरे ज्यावेळेस आमदार होते त्यावेळेस आपला त्यांनी ते बनवून दिलेलं होतं, पण त्याची आता हालत खूप खराब झालेली आहे. ते सुद्धा मी गावित साहेबांना सांगितलं की आम्हाला हे मेंटेनन्स करून द्या, पूर्ण कॉम्प्युटर बॉक्स आम्हाला नवीन बनवून द्या, त्याच्यामध्ये स्टेजसुद्धा येईल. ह्या पद्धतीने साहेबांनी आपल्याला होकार दिलेला आहे. ते कामसुद्धा गावित साहेब पूर्ण करतील. पास्तळ सांगितलं म्हणजे गावित साहेब आणि पास्तळ हा खूप मोठा रिलेशन आहे. कोणताही प्रोग्राम असू दे गावित साहेब न सांगता आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. त्याबद्दल मी पास्तळ गावातर्फे फायर क्रिकेट क्लब तर्फे त्यांचे आभार मानतो. अजून कोणाचे आभार मानायचे राहिले चुकून त्याबद्दल मानले नसेल त्याबद्दल मी क्षमा मागतो. आणि हे प्रोग्राम असेच चालू राहतील. तसेच माझे हरीश घरत ह्याने सुद्धा आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे, त्यांचे सुद्धा आभार मानतो. एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद जी. अजयजी घरत आपण पाहिलेलं आहे या स्पर्धेचे सर्व अजय घरत यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. त्यानंतर आपल्या सर्वांच्या लाडक्या आमदार साहेबांची इथे उपस्थिती झालेली आहे. तर साहेबांना मी निमंत्रित करेल आपण संबोधित करायचा या युवा खेळाडूंना आणि या स्पर्धेबद्दल. नाव कोण कोण आहेत? सातपाटी संघ विजयी झाला आहे आणि नाव कोण प्रमुख कोण आहे? प्रमुख कोण आहे आपण नावं असतील ना कोण? गोपीनाथजी घरत, दीपकजी राऊत, ओके ठीक आहे, गिरीश राऊत, गिरीश राऊत, ओके नाही गिरीश. या क्रिकेट लीगच्या माध्यमातून या ठिकाणी भव्य आणि दिव्य अशा प्रकारचे गोड आंबट या ग्राउंडवरती या ठिकाणी सामने आयोजित केले. त्यानिमित्तानं आयोजक अजय घरत, त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून गिरीश राऊत, गोपीनाथ घरत, दीपक राऊत, त्याचप्रमाणे आपला प्रणय प्रथम आणि उपस्थित सर्व म्हणजे सगळ्यांची नावं घेण्यासारखं आहे, परंतु आपल्या पंचायत समितीचे सदस्य देसलेताई, त्याचप्रमाणे आपले सगळे आपलं ज्वेलर्सचे आपले मालक कुठलं सचिन पाटील आणि सगळे घरत समजा. त्याचप्रमाणे माझे चिरंजीव रोहित गावित, उपस्थित सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि सर्व खेळाडू. आता सगळी जनता मध्ये गेलेली आहे म्हणून जास्त काही मी बोलणार नाही, पण आपल्याला एवढंच सांगतो की हे जे ग्राउंड आहे, हे ग्राउंड, या ग्राउंडला एक वेगळा इतिहास आहे. पास्तळ आणि परनाळी आणि बोईसरला, आज बोईसरला हवा म्हणजे श्वास घ्यायला आपल्याला जागा नाही अशी अवस्था आहे. ज्या जागा होत्या त्या ठिकाणी अनेक राजकीय पुढाऱ्यांनी सुद्धा किंवा अनेक मंत्र्यांनी त्या MIDCच्या नावाखाली मोठमोठ्या कंपन्याला आंदन करून टाकल्यात. आता आपल्याकडे काही शिल्लक राहिलेले नाहीत. एक थोडंफार मला वाटतं छोटंसं ग्राउंड होतं आपल्या ब्रिजच्या बाजूला खेरापाड्याला, त्याच्यामध्ये सुद्धा आता मला वाटतं काहीतरी घन कचऱ्याचं त्या ठिकाणी सध्या कचरा व्यवस्थापनाचं त्या ठिकाणी कचरा टाकला जातो आहे आणि थोडंसं ग्राउंड आहे तेही कदाचित एखाद्या कंपनीला देऊन टाकतील असं. आणि म्हणून हे एकमेव जे असं ग्राउंड आहे की या ठिकाणी आपलं हे एकमेव ग्राउंड या ग्रामीण भागासाठी एक अत्यंत उपयुक्त आहे.
खरं म्हणजे तारापूर अणुशक्ती केंद्राने या ठिकाणी 8 कोटीचं आपल्याला टेंडर पण ओपन केलं होतं, परंतु काही कारणामुळे काय माहिती आहे की त्यांनी अचानक त्या ठिकाणी टेंडर कॅन्सल केलेलं आहे. मी या बाबतीमध्ये तारापूर अणुशक्ती केंद्रातलं जे काही नोकर भरतीच्या बाबतीमध्ये या ठिकाणी स्थानिकांना प्राधान्य न देता या ठिकाणी बाहेरच्या लोकांना त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जात आहे. आणि म्हणून त्या संदर्भामध्ये आणि ह्या ग्राउंडच्या बाबतीमध्ये CMD बरोबर त्या ठिकाणी मी बैठक घेईन. आणि या ठिकाणी मला वाटतं श्वेता देसलेंकडे ती फाईल आहे, ताई मला ती फाईल द्या. निश्चितच हे ग्राउंड एक चांगल्या प्रकारे एक चांगल्या अवस्थेमध्ये कशा पद्धतीने करता येईल यासाठी निश्चितच प्रयत्न करेन. अजयने सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी इलेक्ट्रिकचे मला त्या भिंतीला लागून त्या ठिकाणी लाईन गेलेले कंपाऊंडच्या खाली, तेही त्या टॅप्सला सांगून त्या ठिकाणी आपण त्यांना दुसरीकडे शिफ्ट करायला लावू. आणि दुसरं हे तुमचं कॉमेंट्री बॉक्स जे आहे तर पुढच्या वेळेस आपण त्या ठिकाणी आपलं कॉमेंट्री बॉक्स होईल अशा पद्धतीने निश्चित करण्याचा प्रयत्न करू. बाकी जास्त काय मी बोलत नाही, मला पुढचे कार्यक्रम आहे. कारण अजयने खूप वेळा फोन केला, सकाळपासून एवढे कार्यक्रम आहे कारण आमचं अधिवेशन चालू आहे. आता अधिवेशन म्हणजे माझा उद्या 5वा प्रश्न आहे आणि 5वा प्रश्न असल्यामुळे मला आज रात्रीच्या रात्री त्या ठिकाणी मुंबईला पोचायचं आहे. परंतु तुमच्यावरती या पास्थळ गावकऱ्यांविषयी मला नितांत आदर आहे, आपल्याविषयी प्रेम आहे आणि म्हणून मला खरं म्हणजे या ठिकाणी यावं लागलं. माझा सत्कार केला. या ठिकाणी अजय आणि त्याच्या सहकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करा. आणि जे संघ विजयी झालेले आहे म्हणजे विजयी संघ आणि उपसंघ या दोघांनी ज्यांनी विजय प्राप्त केलेला आहे अशा क्रिकेटपटूंना मी मनापासून या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आणि जे हरले आहेत त्यांनीसुद्धा पुढच्या वेळेस प्रथम क्रमांकाने कशा पद्धतीने आपण यश प्राप्त करू यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. धन्यवाद. धन्यवाद साहेब, आपण शब्द दिला आहे म्हणजे काम होणारच याची ग्वाही आहे मला आणि आम्ही जाणतो आहे की हे काम होणारच आहे. तर खूप खूप धन्यवाद. तर आपण आता लगेच बक्षीस समारंभाकडे वळूया कारण खूप उशीर होतो आहे. तर प्रथम आपण येथे आम्हाला ज्या व्हॉलेंटियर्सनी मदत केलेली आहे, बॉल बॉय वगैरे असतील, त्यांना आपण मानधन देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. तर आमचे व्हॉलेंटियर असतील रवी खडका, आपण 5 दिवस यांना पाहतो आहे की मैदानामध्ये पाणी घेऊन जाणं कुठलंही काम असू दे ते करत होते. तर संतोष राऊत यांना मी निमंत्रित करेल, रवी खडकांचा सन्मान करायचा आहे. सलग 5 दिवस आपण यांना पाहतो तर काहीही कमी पडून देत नव्हते या टुर्नामेंटमध्ये, म्हणजे त्यांचासुद्धा या स्पर्धेसाठी सिंहाचा वाटा असेल. तर बॉल बॉय होते विकास आणि वडे, हे छोटे आहेत कुठे लगेच या. रवी गुणलेखक हर्षित घरात. तर आमच्या या मंचावर उपस्थित आहेत गौरी, यांना निमंत्रित करेल. हर्षित घरात यांचा सत्कार करायचा आहे. हे युवा अर्चित घरात युवा गुणलेखक आहेत आणि आता आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा क्रिकेटरच नाही तर समालोचक गुणलेखक यांनासुद्धा चांगले दिवस आलेले आहेत, त्यांचंसुद्धा प्रोफेशनल होऊ शकते. त्यानंतर आपण उत्कृष्ट समालोचन ऐकलेलं आहे 5 दिवस, त्यामध्ये पास्थळचा गोड आवाज प्रीतम घरत. अथर्व आणि चिन्मय यांना निमंत्रित करेल. प्रीतम घरत यांचा सत्कार करायचा आहे मानधन देऊन. एक उभरता सितार आहे पास्थळचा, टाळ्या झाल्या पाहिजे आणि या पालघर जिल्ह्यामधून बाहेर पडून लवकरात लवकर मोठ्या टुर्नामेंटपर्यंत आपण पोहोचतील हीच आशा करतोय आणि आपल्या भविष्यासाठी शुभेच्छा देतोय. लवकरात लवकर मोठमोठ्या टुर्नामेंट होतात. फायर क्रिकेट क्लबचं देखील खूप खूप धन्यवाद. इथे कोणतीही स्पर्धा असो आवर्जून मला आमंत्रित दिलं जातं, त्याकरता खूप खूप धन्यवाद. नक्कीच. त्यानंतर आपल्याला ते पंच लाभलेले होते, तटस्थ पंच, ज्या पंचांच्या कामगिरीवरती स्पर्धेचं यश अवलंबून असते. तर अभिषेकजी तांडेल, जाकीरजी शेख, अक्षयजी नाईक, राकेशजी राऊत हे आपल्याला पंच लाभलेले होते. त्यांना मी निमंत्रित करेल. आपलं मानधन घ्यायचं आहे कारण कुठलीही स्पर्धा असली तर पंचांच्या निर्णयावरती फार काही अवलंबून असते.
तर तटस्थ पंचगिरी केलेली आहे. मंजुषा मॅडम यांना निमंत्रित करेल, पंचांना मानधन देऊन त्यांचा स्वागत सत्कार करायचा आहे. या सर्व पंचा ही जी टुर्नामेंट यशस्वी केलेली आहे, या टुर्नामेंट यशस्वी करण्यामागे या पंचांचा खूप मोठा हातभार असतो. कारण भर उन्हामध्ये त्यांना दिवसभर पंचगिरी करायची असते. आपण 10 मिनटं जरी उन्हात गेलो तरी आपल्याला थकवा जाणवतो. धन्यवाद. त्यानंतर अनय डिजिटलची टीम, आपण यूट्यूब लाईव्ह पाहत होतो सलग 5 दिवस. तर अतुल घरत आणि त्यांचे कॅमेरामॅन आयुष मेहर, फायनल बॉलबॉय आलेले आहेत. हे यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. एकही बॉल जाऊ दिला नाही. विकास आणि वडे मोहन जाधव साहेबांना निमंत्रित करेल, त्यांचा सत्कार करायचा आहे. यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. कारण माहीत आहे आंबटगोड मैदानावर षटकार मारल्यानंतर बॉल हा बाहेरच जातो. तर त्यातले जवळजवळ 99% चेंडू यांनी परत आणलेले आहेत. एवढी उत्कृष्ट कामगिरी यांच्याकडून झालेली आहे. सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच राहिला होता पास्तळ आणि सालवड संघामधील. मॅन ऑफ द मॅच आहे हर्ष राऊत. सेमीफायनल पास्तळ आणि सालवड. केतन घरत आणि अरुण भाऊ यांना मी निमंत्रित करेल. हर्ष यायचं आहे. नसेल तर दुसरं कोणी आलं तरी चालेल. त्यानंतर फायनलमधील मॅन ऑफ द मॅच, अंतिम सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच आहे अवधूत सातपाटी संघ. फक्त 2 षटकामध्ये 8 रन्स आणि 2 विकेट दिलेले आहेत. तर निखिल ग्रामपंचायत सदस्य आणि अनिकेत यांना मी निमंत्रित करेल. अवधूत यांचा सन्मान चिन्ह द्यायचं आहे आपल्या मॅन ऑफ द मॅचचा. उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. निखिलजी आणि अनिकेतजी फायनलमध्ये उत्कृष्ट कामगिरी. 2 षटक, 8 धावा, 2 विकेट. त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असणार आहे. या स्पर्धेमधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे सालवडमधून करण सिंग, ज्यांनी आपण पाहिलं होतं बरेच उत्कृष्ट जेल घेतलेले आहेत. तर मंगलम ज्वेलर्सचे मालक सचिनजी आणि पार्थ मोरे यांना निमंत्रित करेल. करण यांनी ह्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाची कामगिरी पार पाडलेली आहे आणि त्यांना हे बक्षीस दिलं जात आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला भविष्यासाठी. थांबायचं आहे. पार्थ मोरे हे सुद्धा एक चांगले क्रिकेटर आहेत, आपण ओळखतोच. तर पार्थ मोरे सुद्धा त्यांना बक्षीस देतील. वेल प्लेड. त्यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमधील फायर संघातील मयुरेश पाटील, ज्यांनी या स्पर्धेमध्ये तब्बल 80 धावा कुटलेले आहेत. तर दिनेश घरत आणि केतन राऊत यांना निमंत्रित करेल. मयुरेश पाटील सेमीफायनलमध्ये सुद्धा शेवटपर्यंत राहिले होते. उत्कृष्ट खेळ केला होता, मात्र विजयी काही होऊ शकले नाही. उत्कृष्ट फलंदाज मयुरेश पाटील, दिनेश घरत आणि केतन राऊत फायर क्रिकेट क्लबचे सदस्य यांच्यातर्फे यांचा स्वागत सत्कार केला जाईल. यानंतर उत्कृष्ट गोलंदाज
उत्कृष्ट गोलंदाज असणार आहे या स्पर्धेमधील सालवड संघाकडून सुजल मोरे, ऋषाल चौधरी, सतीश मेटांगे यांना मी निमंत्रित करेल, तसेच महेश गरत यांना सुद्धा निमंत्रित करेल. या स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाज सुजल मोरे ज्यांनी अष्टपैलू कामगिरी केलेली आहे. चला लगेच मालिकावीर या स्पर्धेमधील मालिकावीर आहे विरू बाबरे, कीर्तेश गरत आणि विनोद सुरवशे यांना मी निमंत्रित करेल. चला लगेच यायचं आहे. विरू बाबरे, साहेबांना घाई आहे, साहेबांना जायचं आहे, तर आपल्याला लगेच बक्षीस समारंभ पूर्ण करायचा आहे. विनोद सुरवशे आणि उत्कृष्ट कामगिरी विरू बाबरे यांची. आणि आपण पाहतोय परफॉर्मन्स दिवसेंदिवस वाढत चालला आहे. विरू बाबरे हा असा एक फलंदाज आहे ज्याला लवकरात लवकर आपण ISPL सारख्या स्पर्धेमध्ये सुद्धा पाहू शकतो. सनी चौधरीकडून त्यांना 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. यानंतर या स्पर्धेचं पुढचं पारितोषिक आहे ते चतुर्थ पारितोषिक. चौथं पारितोषिक जाते ते फायर पास्त. चला लगेच यायचं आहे. हरेशजी गरत आणि अजयजी गरत यांना मी निमंत्रित करेल. चतुर्थ पारितोषिक फायर पास्ताचे खेळाडू यायचं आहे. खेळाडू असतील लगेच यायचं आहे, कृपया घाई करायची आहे. त्यानंतर या स्पर्धेमधील तृतीय पारितोषिक जाणार आहे ते बिरवाडी संघ, साई एकता बिरवाडी संघ. माननीय सौ श्वेता देसले मॅडम यांना निमंत्रित करेल तृतीय पारितोषिक देण्यासाठी. बिरवाडी संघ या ज्या आपण आकर्षक ट्रॉफ्या पाहतोय ते आपल्याला स्पॉन्सर मिळालेले आहेत ते दीपकजी राऊत यांच्याकडून, त्यांचे सुद्धा आभार, धन्यवाद. त्यानंतर द्वितीय पारितोषिक जाते ते साई सापडेश्वर सालवड संघ यायचा आहे. गोपीनाथजी गरत, दीपकजी राऊत, गिरीशजी राऊत यांना निमंत्रित करेल. द्वितीय पारितोषिकाची ट्रॉफी आणि रोख रक्कम सालवड संघ यायचा आहे. पोलीस वर्ग आहे त्यांनी सुद्धा यायचं आहे. चौधरी साहेब, आंबेकर साहेब आपण सुद्धा या. अवधूत चौधरी यांच्यासाठी, अवधूत कामत यांच्यासाठी सनी चौधरी यांच्याकडून 2,000चं पारितोषिक मिळालेलं आहे. त्यांनी स्वतः यायचं आहे. सनी आणि कीर्तेश गरत यांच्याकडून सालवड संघाला रोख 3,000 रुपयाचं पारितोषिक. सालवडमधील उपसरपंच सालवड ग्रामपंचायत कीर्तेश गरत यांच्याकडून सुद्धा 3,000चं पारितोषिक. यानंतर या स्पर्धेतील मानाचा चषक म्हणजे प्रथम पारितोषिक जाते ते सातपाटी संघ. रोहित गावित साहेब, राजेंद्रजी गावित साहेब यांना निमंत्रित करेल. दीपकजी राऊत साहेब, हरेशजी घरत आणि
अवधूत यांच्यासाठी मात्र येथे 2000चं पारितोषिक आलेलं आहे उत्कृष्ट कामगिरीबद्दल. सनी यांनी यायचं आहे, 2000 रुपयाचं पारितोषिक स्वतः द्यायचं आहे. टाळ्या झाल्या पाहिजे. प्रथम पारितोषिक आहे या स्पर्धेतील मानाचा चषक. सातपाटी संघ मात्र सातपाटी संघाकडे मात्र दिवसेंदिवस ट्रॉफ्या वाढत चाललेल्या आहेत. सनी चौधरी यायचं आहे. सनी चौधरी कडून अवधूत याला मात्र 2000 रुपयाचं पारितोषिक मिळते. या स्पर्धेमधील मानाचा चषक प्रथम पारितोषिक. पटकावतोय तो सातपाटीचा संघ. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि नक्कीच आपल्याला आतुरता असणार ती पुन्हा एकदा फायर चषक नाईट क्रिकेट स्पर्धेची. सनी चौधरी अवधूत. सनी चौधरी कडून मात्र अवधूत यांना 2000 रुपयाचं कॅश पारितोषिक मिळणार आहे. सातपाटी संघाचा परफॉर्मन्स पाहता मात्र नक्कीच त्यांना आतुरता झाली असेल फायर क्रिकेट स्पर्धा नाईट क्रिकेट स्पर्धेची. कारण हा त्यांचा एक लकी ग्राउंड म्हटला जाईल. मागच्या वेळेला सुद्धा रनरअप राहिले होते, मात्र या वेळेला ती उणीव भरून काढत अंतिम विजेतेपद पटकावलेलं आहे. अवधूत याला मात्र 2000 रुपयाचं पारितोषिक येथे दिलं जाणार आहे सनी यांच्याकडून. वेल प्लेड. तर संपूर्ण सातपाटी संघांचं अभिनंदन. तर सालवड संघाचं सुद्धा खूप खूप कौतुक. आणि राजेंद्र गावितजी साहेब, माननीय गावित साहेब, आपले विद्यमान आमदार साहेब यांचं सुद्धा खूप खूप आभार आणि धन्यवाद. तसेच सर्व मान्यवरांचा आभार. श्वेता देसले मॅडम या सुद्धा उपस्थित झाल्या. गिरीशजी राऊत यांचं सुद्धा आभार. तसेच दीपकजी राऊत साहेबांचा सुद्धा आभार. आणि अशाच प्रकारची मदत आम्हाला नेहमी करत राहू हीच सदिच्छा.